नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. पहिलं तर तुम्ही सगळे कसे आहेत ताईनो. जवळजवळ 2 महिने झाले मोबाईल हातात घेतलाच नव्हता की काही शूट करेल म्हणून. आणि 1 महिना आज कंप्लीट 1 महिना झाला आहे ऑपरेशन झालं. आता सोनाच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांनी बघितलं आहे ताईनो माझं कसं ऑपरेशन झालं काय, मी सगळे डिटेल सांगितलेलं आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना सांगते. थोडंसं छोटंसं ऑपरेशन झालं माझं, तर आता एकदम ठीकठाक आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. पण मी अजून घराच्या बाहेर काही निघालेली नाही. 1 महिना झाला आहे घरातच आहे, एकही दिवस कुठं अजून बाहेर नाही निघालेली, पण व्यवस्थित आहे. पण म्हटले आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्व ताई दादांना खूप मनापासून शुभेच्छा. आणि उद्या आहे आपल्या महाराजांचा प्रकट दिन. तर आता उद्या काय छोटी मोठी काय सेवा होईल. आज तर सगळे पूजापाठ वगैरे सगळं झालं आहे, गुढी वगैरे उभारून सकाळी. आता कारण बघा दुपारी मी कधी मोबाईल घेतला हातामध्ये 2 वाजले बघा, बरोबर 2 वाजले. पण म्हटले कारण सकाळचं मग आता कसं पहिल्यासारखं मी खूप असे फास्ट काम नाही करू शकत, काय नाही, सकाळपासून मी काहीच घेतलं नाही. म्हटले सगळं झाल्यानंतर आज कसा गुढीपाडव्याचा दिवस आणि आपलं चॅनल गुढीपाडव्यालाच चालू झालेलं 2 वर्ष झाले. आणि म्हटलं आज जर व्हिडिओ नाही घेतले ते मनाला लागेल की मी आज एवढं चांगल्या दिवसाला आपण चॅनल चालू केलेलं, आज मी व्हिडिओ नाही घेते म्हणजे थोडंसं मनाला लागेल म्हणून मी व्हिडिओ घेत नाही. आता रोज येतील नाही येतील कसे येतील काहीच माहिती नाही, पण घेतलं आहे मी. देवपूजा वगैरे माझी सगळी झाली. पहिले तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्याने देवपूजा दाखवते आणि त्यानंतर पुढचं बोलते. तर हे बघा आपली देवपूजा. तर आता तुम्हाला इथं दिसत असेल आपले देव जे आपले टाक आहेत बघा, कुलस्वामिनीचे कुलदैवताचे. तर टाक नाही आहे, तर टाक मी बनवायला दिलेत. तर हे दुसरे आता इथं देवीवरती. तर देवघर थोडंसं सोनं सोनं वाटतंय. देवपूजा वगैरे झाली, खूप सुंदर देवपूजा झाली. सगळी फुलं वगैरे मला सगळं आणून दिलेलं साहेबांनी, नैवेद्य ठेवला आहे. पण मी पुरी बनवली नाही ताईनो आज. आहे बघा श्रीखंड, भाजी, चपाती, डाळ भात सगळं आहे, 2 भाज्या वगैरे. पुरी का नाही बनवली त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. फक्त महाराजांना वरती मला हार नाही भेटला आज, देवाऱ्याला पण वरती हार नाही आणि फक्त फुलंच आणलेले. जे 2 आणलेले ते दरवाजाला बाहेर एक आणि गुढीलाच झाला. इकडं देवाऱ्यासाठी त्यांनी हार आणलेला नाही, लक्षात नाही राहिलं त्यांच्या. असं अशी आपली ही देवपूजा. हे बघा तुम्हाला आता आपल्या देवाऱ्यामध्ये श्यामबाबा दिसतील. जेव्हा मी खाटू श्यामला गेलेली तिथून मी आणलेले श्यामबाबाला. तर इथं मी स्थापन केलं आहेत. बाकीचं पित्रांचं टाक वगैरे नाही आहे बघा, सगळं मी बनवायला दिलेत. आता थोड्याच दिवसात दिसेल तुम्हाला. आणि आज मी आपलं हे कलशाचं नारळ बदललं बघा. गुढीपाडव्याच्याला मी आज म्हणजे चांगलं मुहूर्त असतो म्हणून मी नारळ आज बदलले आहेत. चांगला दिवस असतो, शुभ दिवस. तर बघा पुरी का नाही बनवली. आता ह्या शुक्रवारी गेल्या शुक्रवारीच दिदीचं उद्यापन झालं आहे. जे संतोषी माताचं हे होतं तिचं, संतोषी माताने उपवास केलेले 17 झाले आणि मग ते उद्यापन केलं. मग तेव्हा खीर पुरी वगैरे सगळं झालं. आज बोलले कोणीच बोलले आम्ही पुरी नाही खाणार म्हणून मी चपात्या केल्या. चपाती करायची पुरी करायची, मग ते फक्त मी एकटीच खायचं आणि हे कोणी तिघं पण नको बोलले मला. दीदी पण आज घरी आहे, पण दीदी चालली बाहेर. तर तुम्हाला सांगते आज कॅमेरा घेऊन बोलून एवढं भारी वाटतंय ना, अगदी मन मोकळेपणानं असं वाटतं तुम्ही आणि मी एकदम जवळ समोरच आहे आणि मी तुमच्याशी बोलते, खूप छान वाटतंय. आणि हा ड्रेस आहे ना मला साहेबांनी हा शिवून आला, 3 ड्रेस शिवून आणले बघा. याची ओढणी खूप भरलेली ओढणी आहे आणि हा जवळजवळ अशा कलरचा ड्रेस आहे माझ्याकडे, पण तरी पण त्यांनी मला न माहिती हे बघा पूर्ण भरलेलं आहे. तसं साहेबांनी मला सरप्राईज देऊन 3 ड्रेस शिवून आणले त्यांनी. बड्डे होऊन गेलात माझा, 13 मार्चला बड्डे झाला त्यांचा, माझा एका दिवशी असतो तुम्हाला माहिती आहे. भले त्यांची 9 तारीख आहे आणि माझी 13 तारीख, पण आम्ही एकाच दिवशी करत असतो का, धुलीवंदनच्या दिवशी दोघांचा जन्म आहे म्हणून आम्ही एकाच दिवशी बड्डे करत असतो. पण मी बड्डेचं नाही घेतलं, दीदीचं उद्यापन झालं, मी कुठलाच व्हिडिओ नाही घेतला, काही नाही घेतलं. आणि पाहुणे तुम्हाला सांगते ताई ना, इतके पाहुणे होते, एवढे पाहुणे होते ना यावेळेस इतके, मी कुठलं काही शूट कोणाचं काही घेतलंच नाही. फक्त जे माझं दुखण्याचं जे आणि मला कवर व्हायचं होतं लवकरात लवकर, मी कुठल्या व्हिडिओच्या वगैरे अजिबात नादी. आणि कोण आपल्याला भेटायला तर आपण कुठं ते शूट वगैरे घ्यायचं. आपल्यासाठी कोणीतरी इतक्या लांबून लांबून आलेत, कोण कोण सगळे येऊन गेले, पण मी कोणालाच नाही. म्हणजे संगीता असो, मैत्रिणी असो, माझी बहीण वगैरे सगळे जे कोण ते सगळे टोटली लोक येऊन गेले. तर अजूनही जे कोण कोण राहिले ते अजून यायचेत. आणि पहिले तर म्हणजे सोनाच आलेली, सोना आली आणि एकदम म्हणतात माझं अर्ध दुखणंच पळवलं तिने. खूप टेन्शन होते त्या, म्हणजे मला त्यावेळेस असं म्हणतात ना
आता प्रत्येक डॉक्टर असं कोण काय सांगतं त्यामुळे थोडीशी भीती पण होती. पण सोना आल्यानंतर मी एकदम रिलॅक्स झाले. काही नाही सगळं व्यवस्थित आहे. आणि नंतर पण काही रिपोर्ट वगैरे येणार होते. ऑपरेशन झाल्यानंतर 5-6 दिवसांनी जे चेकअपला गेलेलं आपलं जे काही गाठ वगैरे होते ते सगळं व्यवस्थित आले, नॉर्मल आले. एक काही रिपोर्ट कुठला काही असा हे नाही आलं. त्यामुळं महाराजजी खूप खूप आभारी आहे. आता उद्या छोटी मोठी पूजा करेल काय ती तुम्हाला दाखवेलच. पण जास्त काय मला असं थोडंसं जास्त अजून उभं राहायला वगैरे होत नाही. अंगामध्ये विकनेसपणा खूप आहे अजून पण. आणि दीदी आता इथं तयार होती, पण मी तुम्हाला दाखवते दीदीने काय काय साहित्य काढून ठेवलं आहे तिला तयार व्हायला. आता तुम्हाला थोडीशी दाखवते बघा. असं मेकअप चालला आहे तिकडे आणि सगळा पसारा काढून ठेवला आहे. पण हा पसारा बघा, ही साडी तिला घालायची आहेत. आणि ब्लाऊज शिवून दिला मैत्रिणी बघा. कालच दीदीने नेऊन दिला आहे आणि आज लगेच सकाळी जाऊन आणला तर लगेच ब्लाऊज शिवून दिला. असं फुल हात शिवलेत. डिझाईन वगैरे जास्त काहीच केले नाही आहे. दीदी बोले एकदम सिम्पल पाहिजे मला याच्यावर. आणि हाताला हे असं लावलेत. आता दीदीने घातल्यावर दाखवेल तुम्हाला. हे बघा मैत्रिणी असं काय काय जरा लावलेत नवीन नवीन थोडंसं. आणि फक्त मोठा राऊंड असा गळा दिला आहे. दीदी बोलली मला जास्त त्याला लेस वगैरे कुठं काही नको आहे. कसं काय मलाच कळेना. असू दे. आता हा ब्लाऊज फुल हाताचा शिवला आहे बघा दीदीने. कारण हल्ली आता आणि अजून एक पण दिला आहे शिवायला दीदीने, तर तो पण फुलच दिला आहे. आणि इकडे बघा हे सगळं आता जे घालायचं आहेत ना तिला सगळं काढून ठेवलेत. हे दिल्लीला गेलेली ना तिकडनं खूप सारे बांगड्या घेऊन आली ते बघा. वाजतंय असा. हे असे घुमरे त्यांना खूप आणल्यात. ऋतुजाला वगैरे तिच्या मैत्रिणींना आणि कामामध्ये ऑफिसमध्ये पण कोणाला द्यायला काय काय ती भरपूर घेऊन आलेली दीदी असं. आता तिला हे घालायचं आहे. तिला फोटो वगैरे काढायचे. ते आता इन्स्टाला ना सध्या भरपूर रील्स वगैरे टाकते काय काय. तर तिला आता हे पाहिजे सगळं मेकअप करणार. काय घालणार आहे 2-4 काढून ठेवलेत बघा. हे बघा. आता यातून काय तिला जे आवडेल ते. हे कानाला असं ते साकळ्या वगैरे लावते. हे मोत्याचे कानातले काय आहे ते. माझ्या खूप नेलपेंट होत्या पण मला बोलली तुझ्या खूप डार्क आहे. तिने आता ती अशी मॅट पाहिजे होती तिला. तर तिने या साडीच्या याच्यावर लावायला अशी याने. साडीचा असा ना आपलं गाजरासारखा कलर आहे. जे आता लालवाले गाजर असतात ना ते तसा कलर आहे. मस्त छान आहेत एकदम. आता यात रेड दिसतोय. तिने गजरे वगैरे सगळं आणलेत बघा. इथे गजरे लावले. बांगड्या खूप आणल्यात. पुन्हा आता जाऊन बांगड्या आणल्या काचेच्या. आणि गजरे वगैरे तिला लावायचेत. आता मेकअप चालला आहे. आणि मला थोडंसं हे पाहिजे होतं. काजू बदाम संपले होते घरातले. मग आता दीदी गेलेली तिकडे मैत्रीकडे ब्लाऊज आणायला. तर मी बोलले राजगिरीचे लाडू आणून ठेव. कधी कोणी आलं तर उपवास वगैरे असतोय. आणि काजू बदाम थोडे संपले होते. हल्ली आता काजू बदाम मी खायला लागलेत. भिजवलेले बदाम वगैरे मी खाते ताईनो. आता हे बघा हे मला प्रोटीन वगैरे पण चालू आहे सगळं. प्रोटीन कॅल्शियम सगळं चालू आहे. तर हे सगळं घ्यावं लागतं आहे. आता खातेत. आणि ॲपल संपलेले आहेत. तिला आणायला सांगितले. हे असं आणून ठेवले दीदीने. आणि जेवणामध्ये बघा तुम्हाला दाखवते. खूप दिवसातून तुम्हाला आपला किचन दाखवते ताईनो. भाभी भांडी वगैरे सगळं आवरून गेलेत. आणि मी नैवेद्य वगैरे ठेवून दीदीला जेवायला पण दिलं बघा. चपात्या बनवल्यात. खूप दिवसातून आज आपलं किचनमध्ये दिसतंय. बटाट्याची सुकी भाजी बनवली. भात वगैरे सॉरी ताईनो भात झालेला. आणि इथे वरण थोडंसं वरण असं साधं बनवलेलं होतं. आणि चण्याची भाजी. कारण छोले ना जास्त कोण खात नाही. दीदीला आणि तिच्या पप्पाला छोले अजिबात आवडत नाही. तर मी अशी रशाची चण्याची भाजी केलेली. परवा पण उद्यापनाला सेम यात जेवण होतं ताईनं. पण फक्त खीर वगैरे होती. आणि डाळ खूप जास्त झाली म्हणून शिजवलेली डाळ मी थोडी काढून ठेवली नको एवढी म्हणून. इथला मिक्सर वगैरे मी तिकडे ठेवलेत. कुकर ठेवलाय मोठा इथे. आता हल्ली खाण्यापिण्याकडे जरा बऱ्यापैकी लक्ष द्यायला लागले ताईनं. बहीण आलेली तर 2 किलो तूप मला गावावरून घेऊन आलेत बघा. 2 बरण्या तुपाच्या मला वगैरे. आता खातेत मी जरा सध्या खातेत. कारण इथं विकतचं खायची तर त्यापेक्षा ती बोलली इकडं पैसे गेले चालेल पण मग गावचं चांगलं गावठी तूप आणलेत आपल्याला. तर हे बघा आज खूप दिवसातून बाहेरचं पण. दिवाळीनंतर तुम्ही बाहेरचं कुठलं काही शूट घेतलंच नव्हतं. तर बघा गणपती बाप्पाला सकाळी स्नान वगैरे घालून आपल्या झाडाचं जास्वंद होतं ते गणपती बाप्पाला ठेवलं. दरवाजाला तोरण आणा म्हटले तर हार आणलेलं त्यांनी. हार आणि मग इथे गुढी. या गुढीला मी इथे अशी छान साडी नेसवली. ही साडी मला आता बहिणीने आणली ऑपरेशन झाल्यानंतर बघा. असा कलर आहे. आता हा कलर असा माझ्याकडे नव्हता.
तर ती माझे फोटो बघत असते ना, तर मग तिने मला ही साडी आली. मग नवीनच होती, ब्लाऊज काढला आणि भरलेला ब्लाऊज आहे हाताना पूर्ण, तर दीदीला दिलं मी शिवायला. असे छान आपली गुढी तयार केलेली. आणि इकडे यशने नारळ वगैरे वाढवलेलं बघा. नारळ वाढवून मी पहिलं सकाळी दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आणि इकडे नंतर सगळं जेवण झाल्यावर नैवेद्य ठेवला. चौरंग ठेवलेला खाली, कपडा आणतो, सगळं पूजा छान झालेली. आमच्याकडं गुढी लावायला थोडासा इथं अडचण आहेच आहे. आणि बघा हे आपलं बाहेरचं असे नेमप्लेट महाराज. आणि आता एक नवीन आपलं गौमाता मी इथे लावली बघा. ही अशी काच लावून घेतली, कारण माझ्याकडे ना आता मला भेटायला आलेले तर गुरुजी, जे आपल्याकडं मी तिकडं मंदिरात पूजा, तर मला बोलले गौमाता ना घरात नका ठेवा, गौमाताला बाहेर ठेवा. तर साहेबांनी छान सजवलं बघा आज सुंदर असं. तर गौमाताला इथे बाहेर ठेवलं आहे, दरवाजाच्या बाहेर. छान वाटतंय. छोटीशी रांगोळी काढलेली, फुलांनी वगैरे छान सजवून ठेवलेलं. आता इकडची रांगोळी ना नारळ वाढवून जेव्हा पाणी गेलं त्याच्या खाली तर ती खराब झाली. पण ही छोटीशी रांगोळी काढलेली, सफेद नाही ताई ना, मी हळदी कुंकू वाहिलेलं आहे त्याच्यावर बघा. आणि मस्त उंबरठ्याची पण पूजा करून घेतली. तर बघा अशी झाली आज गुढीची पूजा वगैरे, जेवण. आणि बड्डेला पाहुणे वगैरे घरी आलेले होते, पण आम्ही काही बड्डे जास्त काही साजरा केला, फक्त केक वगैरे कट केला घरामध्ये. आणि ना कुठं बाहेर गेलो ना काही, का तर त्या दिवशी शुक्रवार होता, दीदीचं उद्यापन होतं आम्हाला ना, तो केक पण कोणाला खाता नाही आला आणि आम्ही बाहेर कुठंच गेलो नाही. पण बहीण वगैरे होती त्या दिवशी, बहिणी सगळं जेवण वगैरे बनवले उद्यापनाचं. आणि यशनी साड्या आणलेल्या मला तुम्हाला सांगते, गुरुकृपामधून. दीदीने पण खूप काय काय घेतलं आहे गुरुकृपामधून. लालबागला आहे गुरुकृपा आहे, तिथून यशने मला साड्या आणल्या. बहिणीला पण आणली, पण आता ती गेलीत. ती कधी गेली, सोमवारी गेली होती ती, सोमवारी गेली ती. पण आता साड्या वगैरे तुम्हाला दाखवते. यशने आणले ना, दीदीने काय काय आणले ते अजून कपाटात आहे. आणि काही शिवायला दिलेत. दीदीने पण ड्रेस, साडी, साहेबांनी तर रेडीमेड शिवूनच आणलेली, माझ्या डायरेक्ट हातात दिले शिवून, कारण मेजर त्यांच्याकडे आहे. तुम्हाला माहिती मी हिंदमाता ड्रेस वगैरे शिवते, त्यांच्याकडे माझं मेजर आहे. तर हे बघा, मी तुम्हाला बोलले ना गुरुकृपामधून यशने साड्या आणल्यात. 2 मला घेतलेल्या, तुम्हाला दाखवते खोलून. आणि एक बहिणीला घेतली, पण ती बोलली एवढं बॉक्स वगैरे कुठं नेऊ. मग तिचं बॉक्स बघा रिकाम आहेत, फक्त कलर चेंज घेतलेला, रिकाम आहे तिचं बॉक्स. आणि मला बघा, तर त्यांनी खूप मला माहीत नाही, डायरेक्ट रात्री आमच्या हातात दिल्या ही साडी. यश आहे ना मागे साताऱ्याला गेला होता तुम्हाला सांगते, तिथं ना भोलेबाबांचं मंदिर आहे, तिथून त्याला इतकी सुंदर अशी लुंगी दिलेली मंदिरातून, त्याला प्रसाद वगैरे खूप काय काय दिलेलं. तर मी त्याला सहज बोलली, आता मला तर तुझ्या त्या लुंगीचा कलर आहे ना, म्हटली मला तशी साडी घ्यायची रे एकदा. आणि पोराने फक्त लक्षात ठेवलं, सेम तशी मला साडी घेऊन आल्यात बघा ही. आणि खूप महाग आणल्यात, खूप महाग तुम्हाला सांगते ताई नो. पोराने आणले नाही बोलायला पाहिजे, पण साड्या बघा इतक्या महागाच्या घेऊन आलं. मी बोलते इतकं नको खर्च करत जाऊ, ऐकत नाही. हे बघा, बहिणीला मला सेम प्राईसच्या साड्या घेऊन आला तो. हे आणलेत, हे पैठणीमध्ये येते ताई नो. दीदीने पण मला मागे एका बड्डेला दीदीने तिथून घेतलेली मोरपिसी कलरची, जवळजवळ. हे बघा दाखवते, थोडीशी याच्यापेक्षा चेंज होती. असे किनार होती आणि असाच कलर होता. सोनाकडे मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हा तिथे मी घालून गेली, ती मला दीदीने घेतलेली तिथेच. तिने पण इतकेच महागाचे घेतलेले. हे बघा, आणि मी आजच खोलते तुम्हाला सांगते. त्यांनी फक्त मला हातात दिले, मी ठेवलेत, मी अजून काढले नव्हते. हे पैठणीमध्ये येतात, तर त्याला हा कलर आवडला. तर ही कशासाठी दिली ताई नो, दवाखान्यातून आल्यानंतर आमच्याकडे कशी पद्धत आहे, ऑपरेशन वगैरे झालं ना तर म्हणतात नवीन जन्म झाला, मग ते नवीन कपडा देतात. याची पण किंमत तीच आहेत. हे बघा, आणि गुरुकृपा म्हटलं जे इथं ताई मुंबई, मी त्यांना माहिती इथं एकच प्राईज असते त्यांच्याकडे कुठलाही डिस्काउंट नसतो. बहिणीला पण अशीच घेतली सेम, फक्त मरून कलर होता तिचा, तिला पण आवडलेला तो कलर. आणि यशने मला ही 2 कलर घेतले, एक व्हाईट आणि हा. तर हे झाले यशचे. दीदीचे दाखवते तुम्हाला. तर हे बघा, हा आणि एक ड्रेस पीस प्रथम आहेत बघा. तुम्हाला भेटवेन मी आता एकदा, तो घरी आलेला पण मी तेव्हा शूट नव्हते घेत, मुलगा आहे माझा तो. तर त्यांनी मला हा बड्डेला ड्रेस पीस, हा ड्रेस घेतला आहे.
आणि ही साडी बघा, असा साडीचा कलर ताईनं माझ्याकडे नव्हता. आणि हे बघा ही साडी पण प्रथम म्हणजे कोण, तुम्ही मला दीदीचा फ्रेंड आहे चांगला, खूप चांगला, आणि त्याला मी मुलगा मानते. ही साडी त्यांनी मला घेतली अशी ना. आता कॅमेऱ्यामध्ये काय माहीत कशी येते, कारण मी फोन पुन्हा चेंज केला आहे. साहेबांचा आयफोन मी वापरत होते, पण आता मी त्यांना पुन्हा दिला तो, कारण मी शूट नव्हते घेत. आणि ही साडी त्यांनी मला आणलीत. कसं काय वाटलं ताईंनो? मुलांनी घेतलं आहेत त्यांच्या आवडीने, आणि सरप्राईज असतं. मला दाखवून नाही घेते ताईंनो ते, पण जे घेतात ना ते त्याच्यामध्ये मी कधीच असं हे करत नाही. आणि म्हणजे काय वाटतं, तेवढे प्रेमाने आणतात आपल्याला. ते इतके लहान असून, आपल्यापेक्षा एवढे लहान असून तेवढं आपल्याला अगदीच काहीच कळू नाही देते, काय नाही, आणि घेतात सगळं, आणतात. आणि पप्पाला दोघांनी पण 5,000-5,000 रुपये दिले. पप्पा तुमच्या बड्डेला तुम्हाला जसं पाहिजे तसं घ्या. आणि घेतलेत कपडे, आणि भरपूर शिवायला टाकले त्यांनी. 14,000 ते 15,000चे कपडे घेऊन शिवायला टाकले त्यांना, कारण शिवलेलेच लागतात. व्हाईट कपडे सगळे शिवतात. तर साहेबांनी ते पण टाकले शिवायला. आणि मला तर असं हे सगळे येतात घरी, कारण साहेबांचे कपडे तेच घेऊ शकतात. मुलांना कळत नाही. यश काय आणतो, जीन्स वगैरे आणतो त्यांना, पण सफेद शर्टमध्ये यशला कळत नाही काय ते. आणि दादाला त्यांचं एकच दुकान आहे रेमंड म्हणून, तिथंच भेटतात. आणि मुलांना अजून ते काय कधीच गेलेच नाही घ्यायला. पप्पाला पैसे देतात, पप्पा तुम्ही घ्या. आणि पण 2 ड्रेस पप्पाने शिवले. आणि दीदीला पण आम्ही 1 ड्रेस आता उद्यापनाला, कारण आपल्याकडे कशी पद्धत असती, उद्यापनाला पण साडी किंवा ज्याने उपवास केले त्याचं उद्यापना असेल त्याला साडी ड्रेस जे काय ते घ्यायचं असतं असं. तर पप्पाने तिला आणि मला सेम 2 ड्रेस शिवून आणलेत. तिचं मेजर नेलं, तिचं नाही तिथं तरी शिवलेत. तिला पण शिवून आणले, उद्यापनाला घातलं तिने, आणि मला पण. आणि एक पांढरा म्हणजे सफेद कलरचा मला 1 ड्रेस, आणि एक पिंक कलरचा ड्रेस. आता जेव्हा घालेल तेव्हा ते तुम्हाला दाखवेल. तर हा एक केला आहे, कारण ते ना इस्त्रीला दिलेत. ते बोले नवीन कपडे तसेच घालू नको, पण आज मला असं घालायचं होतं सणाच्या निमित्ताने. ते बोले पाण्यातून काढा, आणि ते इस्त्रीला दिले. ते पण दाखवले असते मी तुम्हाला. आता जेव्हा घालेल तेव्हा ते तुम्हाला दाखवते. दीदीचा पण दिला आणि माझा पण. दीदीने घातलेला उद्यापनाला पण पाण्यातून काढून दिलेत. तर कसं काय वाटतंय. आणि मेन म्हणजे काही बड्डे वगैरे केला नाही, आणि कुठलं उद्यापनाचं पण शूट घेतलं नाही म्हणून. नाहीतर त्यावेळेला तुम्हाला हे सगळं बघायला भेटलं असतं. पाहुणे तर खूप येत होते ताईंनो, भरपूर पाहुणे. आणि आता याच्यानंतर जे येणार आहे, कोण कोण येतील ना, असं वाटतं का आपल्याकडे येतात, आपण कॅमेरा उचलायचा आणि त्यांना दाखवायचं, ते कम्फर्टेबल राहतात नाही राहतात, कोण तर म्हणून नको वाटतं. आपलं जे आहे ते. तर असू देत ताईंनो, छोटासा व्हिडिओ बनवला आहे. पण आता यानंतर दीदी तयार झाली की मग तुम्हाला दाखवते मी. दीदी छान तयार होती, तसं मला पण होता नाही येते कधी. तर आता मी चेंज करणार आहेत. त्या मी जेवलेले नाही आज. मी सकाळी नाश्ता वगैरे करून गोळ्या घेतलेल्या आहे. आणि आता यानंतर आहे ना थोडीशी तुम्हाला मी व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करेल. पण घरातले जास्त कामं कुठले मी करत नाही. भाभीला सगळे कामं ठरवून दिले, मी फक्त जेवण बनवते ताईंनो. तर कुठली रेसिपी असो, कुठली कधी काय, आता दीदीची पण मला थोडी बऱ्यापैकी मदत होत असते काही काय. जेव्हा दीदी वगैरे मदत करेल काय असेल तुम्हाला ते पण दाखवेन. आता दीदी नंतर 1 महिना गॅप घेणार आहे. मला बोलली थोडंसं मी तुझ्याकडे लक्ष द्यायला, कारण तिला अचानक अशा सुट्ट्याच नाही दिल्या. मग कोण कोण माझ्याकडे येऊन राहत होतं 2-2, 4-4 दिवस. त्यांनी असं 1 महिना माझा ढकलून नेला. पण दीदी बोलली आता मी थोड्या दिवसात 1 महिना मी सुट्ट्या घेणार आहे, मग तुला थोडंसं आराम देईल. तर चला आता दीदी बघा मेकअप चालला आहे तिचा, आणि मग तुम्हाला दाखवते साडी घातल्यानंतर. तरी बघा तुम्हाला बोलले ना दीदी तयार होत होती, आणि अशी तयार झालीत. हे बघा अशी साडी, ब्लाऊज. आणि हा ब्लाऊज बघा मैत्रिणी शिवून दिले, छान वाटतंय आहे ना दीदी, चांगलं वाटतंय ना. असं वेगळं थोडंसं केलं आहे. आणि मोठी बाई, बाकी कुठं काही डिझाईन वगैरे केली नाही, काय नाही. आणि ही साडी छान दिसते दीदीला, ही साडी चांगली वाटते ना. हां, आणि अशी हे नाही, फुगत नाही आहे, चापून चोपून बसते. केसांना गजरा वगैरे लावला आहे, नथ घातली, असा गजरा लावला. केस कट केले दीदीने, भरपूर केस कापलेत. आज नथ वगैरे घातली तर माझी बघा मस्त छान दिसते. मी घालत नाही पण ती घालते. कारण मम्मीने पुन्हा व्लॉग घ्यायला स्टार्ट केलं. आणि सगळ्यांना शुभ गुढीपाडवा. छान. हे बघा बांगड्या तुम्हाला बोलले ना. आणि दीदीचंच चाललेलं, मम्मी तू शूट घे, तू अशी गप्प नको बसून राहू, तुला एवढे सगळे प्रेम करतात, आणि तू घे. म्हणून म्हटले चला थोडीशी सुरुवात करूया, नाही काय. पण आता दीदी पण येणार, थोडी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार. इथून पुढे आमच्या दोघांचे जास्त व्हिडिओ दिसतील, कारण मी जास्त कुठलं हे नाही करणार. बोलली मी तुला मदत करत जाईल, मग तुझं आणि माझं थोडंसं आपण टाकूया, बघूया आता कसं होईल. तिला जसं वेळ मिळेल तसा. ठीक आहे चालेल. आता दीदी जरा बाहेर चाललीत, तिला फोटो वगैरे काढायचे आहेत. बघू चाललीत बाहेर. ठीक आहे. आता 3:30 व्हायला आलेत. बाय. 3:30 व्हायला आले. आता मला थोडासा आराम करायचा आहे. तर दीदी वगैरे गेली आता, आणि आता मी पण जरा आराम करते.
कामं काही नसतात, सध्या जास्तीत जास्त आरामात चालू आहे. तर ठीक आहे, पण तब्येतीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणून असं काही प्रॉब्लेम नाही, काही नाही ताई, नो प्रॉब्लेम, बिलकुल काहीच नाही. पण मी स्वतः थोडंसं सांभाळते आता, जास्त कामं काढत नाही, जास्त कुठलं काही नाही. जे काय आहे ते भाभीच करून घेते. आणि फक्त जेवणाचं वगैरे असं मला तर नंतरचं पण राहिलेलं काय दीदी वगैरे घरात असली कोणा यश किंवा दीदी करून घेते. चला आता खूप दिवसातून व्हिडिओ घेतला आहे, पण ह्या व्हिडिओला आता इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मग सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ.